एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। कोणताही विकास प्रकल्प असेल तर तो वेळेत पूर्ण होईलच असा अनुभव सहसा आपल्याला येत नाही। पण लातूरमधल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये रेल्वेचा पहिला डबा ठरलेल्या दिवशी तयार झालाय। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी हा ऐतिहासिक क्षण ट्विट केला आहे। 1.5 वर्षांपूर्वी या कारखान्याचं भूमिपूजन झालं तेव्हाच 25 डिसेंबर 2020 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनी पहिला कोच तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं आणि ते देखील आता साध्य करण्यात आलंय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लातूरचा हा प्रकल्प मार्गी लागला आणि त्यांच्याशी काही वेळापूर्वी फोनवरून एबीपी माझानं बातचीत केली। आपण पाहूयात। समाधान आहे की लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये जिथे कुठलीही मोठी इंडस्ट्री एक प्रकारे नव्हती त्या ठिकाणी इंडस्ट्री आणण्याकरता आम्ही प्रयत्न केला आणि मला आठवतं की त्यावेळी मी स्वतः आमचे संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार असे आम्ही तिघही रेल्वे मंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की रेल्वे कोच फॅक्टरी ही लातूरमध्ये त्या ठिकाणी आली पाहिजे आणि त्या संदर्भातला एक करार आम्ही त्यांच्यासोबत केला। मी रेल्वे मंत्र्यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी तात्काळ माननीय पंतप्रधान मोदीजी यांची परवानगी मागितली आणि मोदीजींनी ते इतक्या स्पीडमध्ये इतक्या वेगानं हे काम त्या ठिकाणी करण्यात आलं। आम्ही लगेच जमीन दिली, तिथल्या ज्या काही सोयी द्यायच्या होत्या त्या दिल्या आणि रेल्वेने इतकं फास्ट काम त्या ठिकाणी केलं म्हणजे माझ्याही करता हा एक सुखद आश्चर्याचा धक्का आहे की इतक्या वेगानं हे काम झालंय। आणि मला असं वाटतं की मराठवाडा विकासाचा आमचा जो संकल्प होता त्यामध्ये ही कोच फॅक्टरी एक अत्यंत महत्वाचा घटक त्यातला होता आणि ती सुरू झाली आहे। बघा एक गोष्ट लक्षात मोदी सरकारच्या काळात देशभरामध्ये रेल्वे कोच फॅक्टरीचे केवळ भूमिपूजन व्हायचे। अगदी म्हणजे तत्कालीन वरिष्ठ नेत्यांच्या गावांमध्ये कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये भूमिपूजन झाली पण त्या काळामध्ये फॅक्टऱ्या मात्र तयार झाल्या नाही। मग ते बिहारमध्ये झाले, ते यूपीमध्ये झाले, पण तिथल्या फॅक्टऱ्या काही तयार झाल्या नाही। पण या ठिकाणी मात्र अगदी वेळेत ती फॅक्टरी तयार होऊन त्यातलं प्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। मला वाटतं यापेक्षा मोठं समाधान दुसरं काही असू शकत नाही। आणि मोदी सरकारचं जे कमिटमेंट महाराष्ट्राच्या प्रती मराठवाड्याच्या प्रती आहे ते यातनं अगदी स्पष्ट दिसतंय। मी आदरणीय मोदी साहेबांचे आभार मानतो आणि पियुष गोयल साहेबांचे विशेष आभार मानतो। देवेंद्रजी, ज्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीमधून हा पहिला डबा बाहेर पडलेला आहे त्या परिसरातून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत। राहुल। देवेंद्रजी, मी मराठवाडा कोच फॅक्टरीमध्येच आहे आणि पहिली जी कोच रोल आउट झाली तिच्याबरोबर समोरच उभारलेला आहे। मला आनंद आहे पण मूलभूत प्रश्नापासून मी आधी सुरुवात करतो। विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। राज्यात सत्तास्थानी कोण आहे हे फार महत्त्वाचं नाही आहे। मला आठवतं की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे अय्यंगर स्वामीनाथन आर्टिकल लिहितात स्वामीनॉमिक्स नावानी, त्यांनी ज्या वेळेला सगळ्या देशातल्या राज्यांचं विश्लेषण केलं त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की महाराष्ट्रासारखं राज्यसुद्धा हे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं किंवा निर्णय प्रक्रिया कुठलाही प्रकल्प घोषित झाला की ती प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या दृष्टीनं बरंचसं मागे, इनफॅक्ट ते 17व्या क्रमांकाला होतं त्यावेळेला। सो त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचा गेल्या 5 वर्षातला अनुभव आणि आता जे काही महाराष्ट्रात घडतं त्या पार्श्वभूमीवरती या प्रकल्पाकडे कसं बघायचं, निरंतर विकासाचा प्रकल्प किंवा चालणारी प्रक्रिया अशा अर्थाने? पहिली गोष्ट तर गेल्या 5 वर्षातली आपली अचिव्हमेंट काय म्हणजे ज्या काळात मी होतो त्या काळातली मी सांगू शकतो तर ती अचिव्हमेंट अशी आहे की आपण FDI मध्ये जे 4थ्या-5व्या क्रमांकावर असायचो 4 वर्ष सातत्याने आपण पहिल्या क्रमांकावर होतो। यावर्षी पुन्हा घसरलो आपण, पण 4 वर्ष आपण सातत्याने पहिल्या क्रमांकावर होतो आणि 2 वर्ष तर अशी होती की आपल्या नंतरची 3 राज्य म्हणजे दिल्ली आणि गुजरात यांची एकत्रित जेवढी इन्व्हेस्टमेंटची बेरीज होती त्याहीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आली। दुसरं महत्वाचं त्या काळातलं अचिव्हमेंट साधारणपणे देशामध्ये जे काही MOUs होतात म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात जे काही लोक त्या ठिकाणी इंडिकेशन्स देतात करतात तर त्याचा प्रकल्पामध्ये कन्व्हर्शनचा जो दर आहे तो 5% आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र तो आपण त्या मागच्या 5 वर्षामध्ये 48% पर्यंत नेला होता। म्हणजे झालेल्या MOUs पे 48% MOUs जे आहेत हे
ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये वेळेत कन्वर्ट होत होते. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला त्या बाबतीमध्ये म्हणजे कुठलाच चॅलेंज नव्हता, आजही नाही आहे. आज फक्त दोन गोष्टी मला त्या ठिकाणी दिसतात. कारण आता आपण इंडिया टुडेचा जर सर्व्हे बघितला असेल तर त्यात सगळ्या काउंटवर आपण पाठीमागे गेलो आहे आणि विशेषतः आता आरबीआयने एफडीआयचे जे आकडे जाहीर केले त्यातही आपण मागे गेलो आहे. पण महाराष्ट्राची ताकद खूप आहे. थोडं लक्ष जर त्यात घातलं तर मला असं वाटतं की वी कॅन परफॉर्म वेल, आपण उत्तम परफॉर्म करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज बघा चायनातनं खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट बाहेर चालली आहे आणि इंडियातही येते आहे. त्यामुळे दिस इज अ राईट टाइम. आता जर महाराष्ट्राने थोडी अग्रेसिव्ह भूमिका जर घेतली ना तर प्रचंड गुंतवणूक, सगळे रेकॉर्ड तोडून आपण गुंतवणूक आणू शकतो. ठीक आहे, पण काही जण असं म्हणतील की दोन्हीकडे एकसारख्या विचाराची सरकार होती. तुम्ही राज्यात होतात आणि केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार होतं. तो एक पॉझिटिव्ह पॉईंट ठरला ह्या प्रकल्पासाठी. कारण माझ्या माहितीनुसार MIDCतनं 300 एकर जमीन एका झटक्यात तीही 3 दिवसामध्ये मंजूर करणं आणि राज्य सरकारनं तात्काळ हँडओव्हर करणं ही फार मोठी गोष्ट आहे. मी निगेटिव्ह सेन्सनी बोलत नाहीये. नाही, करेक्ट आहे. आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की त्याचा फायदा तर होताच. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, आपल्याला ही कल्पना आहे की ही जमीन एक्वायर करून ठेवली होती परंतु त्याच्यामध्ये एकही इंडस्ट्री आली नव्हती. म्हणजे इतक्या वर्षामध्ये काही तिथे आलेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्हाला यांनी सांगितलं, पियुष गोयल साहेबांनी, की तुम्ही जमिनीची व्यवस्था करा, ती राज्याची हे असते, तुम्ही आम्हाला जर जमीन दिली तर आम्ही तात्काळ त्या संदर्भातली ती जमीन घेऊन त्याची कोच फॅक्टरी जी आहे ती आम्ही तयार करू. तर ते अगदी फास्ट आपण केलं. त्यामुळे त्याचा तर एक फायदा निश्चित झाला की जो काही समन्वय होता त्या समन्वयाचा फायदा हा निश्चित झाला. देवेंद्रजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मुळामध्ये हेही आम्हाला जाणून घ्यायला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आवडेल की हा प्रकल्प इनिशिएट झाला कसा, त्यात काही गोष्टी घडल्या का, पडद्याच्या बाहेर वगैरे, पण लातूरची निवड का आणि कशासाठी? नाही, मुळातच काय झालं की लातूरमध्ये आदरणीय विलासरावांच्या काळामध्ये काही जमिनी अधिग्रहित करून काही MIDCs वगैरे तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या काळात काही इंडस्ट्रीज आणता येतील का असाही प्रयत्न झाला. दुर्दैवाने फारशा काही इंडस्ट्रीज त्यावेळी येऊ शकल्या नाहीत. पण या जमिनी होत्या. त्यानंतर ज्यावेळी आम्ही मराठवाडा विकासाचा विचार करत होतो आणि मराठवाड्यात काही इंडस्ट्रीज आल्या पाहिजे तर असं लक्षात आलं की अँकर इंडस्ट्री आल्याशिवाय इंडस्ट्री येऊ शकणार नाही. मग आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करून औरंगाबाद आणि आपल्या जालना या भागामध्ये आपले जे इंडस्ट्रीयल पार्क आहेत त्यातला पहिला इंडस्ट्रीयल पार्क आपला DMICचा फर्स्ट फेज देशातला तो आम्ही त्या ठिकाणी तयार केला. तिथे आपण कोरियन इन्व्हेस्टमेंट मोठी आणली की जी एक अँकर इन्व्हेस्टमेंट म्हणून त्या ठिकाणी आहे आणि बऱ्याच इन्व्हेस्टमेंट त्याही ठिकाणी आणल्या. आणि मग प्रश्न एवढाच आहे की आता लातूर सारख्या ठिकाणी अँकर इन्व्हेस्टमेंट आल्याशिवाय त्या ठिकाणी काही इंडस्ट्री येऊ शकत नाही असं आमच्या लक्षात आलं. तर आता ही अँकर इन्व्हेस्टमेंट काय येऊ शकते, तर आम्हाला असं सुचवण्यात आलं की आपण समजा जर सरकारचं एखादा PSU किंवा, कारण मागच्या काळात जेव्हा विलासराव जे होते त्यांनी PSU आणण्याचाच प्रयत्न केला होता, तर आम्हाला असं सुचवण्यात आलं की एखादा PSU किंवा असं काही जर आणता आलं तर त्याचं निश्चितपणे मला आठवतं अजूनही की मी होतो, संभाजी पाटील निलंगेकर होते, अभिमन्यू पवार होते, आम्ही बसलो होतो आणि त्यावेळी हा विचार आला की आपण रेल्वेची कोच फॅक्टरी, कारण त्यावेळेस काय होतं की एक मेट्रोचे डबे आपण मोठ्या प्रमाणात विकत घेत होतो आणि आपल्या इथे खूप मेट्रोचं एक्सपान्शन आपण करत होतो. आपल्याकडेच एखादी मेट्रोचे डबे किंवा असं काही बनवण्याची फॅक्टरी तयार केली तर आपला फायदा होईल. तर आपण त्या संदर्भात माननीय पियुषजींशी बोलू असं आमच्या डोक्यात आलं. आणि मग त्यानंतर आम्ही पियुष गोयलांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की इंडस्ट्री आली तर त्याचं एक इकोसिस्टम तयार होते. कारण काय असतं की आता समजा तिथे 10 गोष्टी बाहेरून आल्या असतील पण एकदा तिथे डब्बा बनणं चालू झालं की 100च्या वर अँसिलरी इंडस्ट्री उभ्या होतील, कारण मग सगळं तिथेच बनेल. आज आपण पाहतो जसं पुणे आहे, पुण्यामध्ये ज्या परदेशी कंपन्या देखील आल्या, आज त्यांचं 90% सोर्सिंग हे पुण्यात होत आहे. तिथे सगळी अँसिलरी इंडस्ट्री उभी राहिली. किंवा औरंगाबादला स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर अँसिलरी इंडस्ट्री जी आहे ही उभी राहू शकते हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून मग आम्ही पियुष गोयलांकडे गेलो की बघा तुम्ही नुसतं मेट्रोचे कोचेस एवढ्या पुरतच तुम्ही मर्यादित ठेवू नका, कारण त्याच्यामध्ये
अशी काही अट नाही टाकतायत तुम्ही जरी कोचेस निर्माण केले तरी बाबा महाराष्ट्रात निर्माण होणारे कोचेसच घ्या, कारण त्याचं मॅक्सिमम फंडिंग जे आहे ते आंतरराष्ट्रीय आपण घेतलाय तर त्याला एक ओपन कॉम्पिटिशन ठेवावे लागते. तर आपण तेही बनवायची ठीक, कॅपॅसिटी ठीक. तयार करू आणि इतरही सगळे कोचेस बनवायची कॅपॅसिटी तयार करू आणि त्यातनं मग ही एक संकल्पना ठीक आहे. पुढे आली. की याचं लोकार्पण केव्हा होईल आणि कमर्शियली वायबल केव्हा होईल, म्हणजे प्रत्यक्षात इथून कोच विक्रीला केव्हा सुरुवात होईल, अगदी थोडक्यात प्लीज. नाही, मला असं वाटतं की एक तर काय बिगेस्ट कन्झ्युमर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि कमर्शियली त्याला म्हणजे व्हायबिलिटी आहेच. आता माझ्याकडे याची इन्फॉर्मेशन नाही आहे की याचं लोकार्पण कधी होईल, पण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आपण तो करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.